रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. भगवान पंढरीनाथाच्या कृपेने, देवाधिदेव भगवान महादेवाच्या कृपेने, सद्गुरु माऊली महाराज उमरजकर, श्री गुरु मोतीराम महाराज, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आज 6वा दिवस. या 6व्या दिवसाची सेवा, श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा, श्री गुरु मारुतराव महाराजांची सेवा, वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही कीर्तनाची सेवा. समस्त ग्रामस्थ मंडळी, बेरळीकर गावातील नवयुवक तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, भजनी मंडळी, गावातील सप्ताहाचे आयोजक नियोजक, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झालेली ही सेवा हरिभक्तपरायण सदाशिव महाराजांच्या उपस्थितीत परिसरातून आलेले गुणवान भजनी मंडळी, म्हणजे पप्पू महाराज पोले असतील, गणेश महाराज माळेगावकर असतील, प्रशांत महाराज असतील, म्हणजे बाबूरावजी महाराज राहटीकर असतील, सुरेश पाटील गावातील भजनी मंडळ, इकडे आमचे धोंडूतात्या वारकरी शिक्षण संस्थेचे बाल विद्यार्थी, हरिभक्तपरायण प्रमोद गुरुजी चोंडीकर, शिवाजी, आजूबाजूतून परिसरातून आलेली भाविक मंडळी, तुम्हा सर्वांच्या समोर सेवेकरता निवडलेला भंग महान वैष्णव श्रीमंत साधू साम्राज्य चक्रवर्ती संत त्रिभुवनातलं भूषण जगमान्य देवमान्य संत मान्य तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामाचं प्रभुत्व, नामाचं महिमा गाणारा नाम प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून, जसा वेळी मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तास दीड तास बोलायचा प्रयत्न करूया. विठ्ठला आपल्या बेरळीला महात्म्याची कृपा आहे. उमरजकर माऊली असतील, मोतीराम महाराज असतील, मोठे महाराज असतील, आणि आपल्या गावचा परमार्थ थोडा अलीकडे ठेवू शकतो नाही, ते हात लागाले, वायर आखूड आहे त्याच्यामुळे ते पडाले, कॉईल बदलते. विठ्ठला विठ्ठला साधू संतांच्या आशीर्वादाने आपली भूमी पुण्यवान आणि पवित्र आहे. आपल्या गावचा परमार्थ जुना आहे.
सज्जन हो, आजच्या अभंगात तुकोबाराय नामाचं महत्व सांगतात. या जगतामध्ये अनेक साधना आहेत, तरी नाम साधना इतकी श्रेष्ठ सांगितले. नाम साधना करून नाम चिंतन करणारा माणूस भजन करून कोणी वाया गेला का, तुकोबारायचा प्रश्न ऐसा कोणी ऐकिला. बघण्यात नाहीत पण ऐकण्यात राहील. महाराज म्हणाले सांगा विनवितो तुम्हासी. तुम्हाला माझा प्रश्न आहे. कुणाकुणाला कुठं प्रश्न केला महाराजांना? संत मंडळीची सभा आहे, त्या सभेत महाराज प्रश्न मांडतात. संत महंत सिद्ध ऋषी, चार लोकांना प्रश्न आहे. संत महंत सिद्ध आणि ऋषी. सांगा भजन करून वाया गेलेला असा एखादी तरी निवडून द्या. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. असा एखाद तरी विरळा माणूस दाखवा की भजन करून वाया गेलाय, त्याचा उद्धार झाला नाही. मोठ्या लोकांना प्रश्न विचारू नये, पण मी तुम्हाला प्रश्न विचारलो म्हणून सलगीच्या उत्तरा. तुका म्हणे क्षमा करा. लहान तोंडी मोठा घास घेऊन येतो तुकोबाराय म्हणतात. तितका माझा अधिकार नाही, परिणामावर इतकं महाराजाची निष्ठा आणि इतकं प्रेम आहे. नामाचा विषय काढला की महाराजाचा जीव अंतःकरण प्रेमानं भरून येते. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात त्या प्रेमाच्या ओलाव्याखाली काही शब्द बोललो असेल. तुका म्हणे क्षमा करा. पुन्हा विचारता सांगा विनवितो तुम्हासी. संत मंत सिद्ध ऋषी असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठला अनेक युगामध्ये अनेक प्रकारची साधना करून अनेक लोकांनी आपला उद्धार करून घेतला. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगाचा आरंभ झाला. आणि कलियुगात काही लोकांना प्रश्न पडला, आता या कलियुगात कोणती साधना, कोणत्या साधनेने जीवाचा उद्धार होईल? काही ठोक 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 10-5 लोक बैठक घ्यायचं ठरविलं. 10-5 लोकांनी बैठक घ्यायची. कुठं बैठक घ्यायची? मग काही ऋषी लोक, काही सिद्ध पुरुष, काही साधू मंडळी, काही संत महात्मे, काही महंत मंडळी जमा झाले आणि वैकुंठामध्ये बैठक भरविली. कलियुगाची साधना श्रेष्ठ कोणती ठरवण्याकरता. त्या सभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज होते. तुकोबाराय अनेक साधू मंडळी उपस्थित होते. कलियुगामध्ये अशी कोणती साधना की त्या साधनेद्वारे जीवाचा उद्धार होईल? मग अनेकाचे अनेक मत मांडण्याकरता सुरुवात झाली. एका माणसानं बोलावून सगळ्यांनी ऐकावं, त्याचं नाव कीर्तन. सगळ्यांनी बोलावं, त्याचे नाव बैठक. बैठकी सगळ्याला बोलायचा अधिकार असतो. कुणी आपलं मत मांडायचं. कीर्तनकाराचा शब्द चुकून बी गेला तर कीर्तनात बसलेल्या माणसाला बोलाय अधिकार. कीर्तन झाल्यावर बोलाव. कीर्तनात बोलाय अधिकार नाही. कीर्तनकार लहान असो, मोठा असो, बारीक असो. कीर्तनकार बारक आहे पण गादी मोठी आहे ना. विठ्ठला काही उगा रोज डोळ्यासमोर दिसणारी माणसं म्हणतात हे आपलंच आहे. गादीवर उभा टाकणार आपला आहे, पण गादी आपली नाही ना. गादीचा मान राखला पाहिजे. कीर्तनात बोलू नये, कीर्तनात उठून जाऊ नये, देवाचा अपमान होते. बैठकीमध्ये कुणाला बोलायचं,
कुणाचा विषय कुणाला काही मांडता येत आणि सगळे अनुमते ठरल्या जाते त्याचं नाव बैठक. कलियुगामध्ये कोणती साधना श्रेष्ठ आणि त्याच्या मग एकेकाचं मत सांगायला सुरुवात केली. पहिला मुद्दा मांडला, कलियुगामध्ये साधना ठरवायची ना, इथून पाठीमागे जे जे युग झाले त्या युगातल्या साधना काय वाईट होत्या. वर्षा नवीन करण्यापेक्षा जुनं चलू द्यावं. गेल्या युगातली साधना या युगात का नको, त्याच्यामध्ये कमीपणा का आहे, ते कमीपणा सांगायला सुरुवात केली. कृतयुगी शमदमादी साधन. कृतयुगात कोणतं साधन होतं? कृतयध्यायते विष्णू द्वापारे यजतो मुखे त्रेतायाम परिचर्यानाम कलेत हरिकीर्तना. कृतयुगामध्ये ध्यान साधनेनं देवाची प्राप्ती होत होती. ध्यान साधना श्रेष्ठ साधन आहे बरं का, पावर बास साधन आहे. किती श्रेष्ठ आहे. ज्या भगवंताचं आपण ध्यान केलंय, ध्यान केल्याबरोबर त्या ध्यानात अशी पावर होती, ध्यान केलेला भगवंत परमात्मा समोरून प्रगट होत होता. एवढंच नाही, ध्यानामध्ये एक अशी पावर आहे, ध्यान करणारा देव होते. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. ध्यान साधना जे कृतयुगात होते ते साधना कलियुगात पुढे आरंभ ठेवा, चालू ठेवा, असं काही लोकांचं म्हणणं आलं. त्याच्यामध्ये तुकोबराय म्हणले बरोबर आहे, पण ध्यान साधना कलियुगात सक्सेस होत नाही. का होत नाही याचं कारण आहे, ध्यान साधना ही स्वतंत्र नाही, त्याला मनाची जोड आहे. ध्यानाला मन ताब्यात असलं तर ध्यान सक्सेस आहे. आणि कलियुगात मन ताब्यात न तितकं सोपं आहे का? ध्यानाला मनाची जोड पाहिजे. ज्ञानोबा म्हणले ना, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण हरी. 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 आनंद रामकृष्ण ध्यानी आणि मनी. ध्यानाला मनाची जोड पाहिजे. आणि सध्या तितकं सोपं नाही महाराज मन ताब्यात आणणं. महाराजाला म्हणावं लागलं, काय काय करे तो या मना परिनायिके नारायणा. करून ये त्याचे करे विवंचना. नेऊ पतना आदरिले
काय काय करीतो या दुनिया जिंकता येईल पण मन जिंकणं अवघड आहे. कीर्तनात बसते घरला जाऊन येते कोण बहुचंचल चपल बहुचंचल चपल चंचल चपळ जाता येता न लगे येळ आत्ता जाऊन येते गेलं आलं दिसा इतकुसच आहे पण सरी दुनिया ह्याला पूर्ण बोंबलत फिरायला कुणाला बारगळीच आहे. महाराज म्हणले ना देवाने विचारलं अर्जुनाने विचारलं देवाला देवा दुनियाला जिरीला आणलं हे केवढं आहे सांगा बरं. दुनियाला जेरीला आणलं हे दिसाय तर केवढं हाय. देव म्हणले अर्जुना इतकुसच आहे पण ह्याला राहण्याकरता तिन्ही लोक पुरत नाहीत म्हणले. हे मन पाय केवळे धरू जाता न सापडे राहावया थोकडे त्रैलोक्य यया. इतका सोपा आहे का मन. कीर्तन झालं बाई मायापाशी आली तुमच्याजवळ माळ आहे म्हणून मला द्या की म्हणलं कशाला आणि कवा बुवा जप करायचे घे म्हणलं बाई. ड्रायव्हरला म्हणलं दे गाडीत राहून तर काय करल्या माळा आणल्या देण्या कर. पुढच्या वर्षी कीर्तनाला गेल्यावरती बाई पाया पडल्या मी सहज म्हणलो हा किती व्हालाय मग जप काय 4-200 करायला की नाही काय आता जप आलाय म्हणले. काय झालं 2 रोज करून बघतील महाराज म्हणले. डोळे झाकून हातात माळ घेऊन रामकृष्णारे म्हणाय गेलं शेजारच्या बायला उष्ण दिलेलं पिठ ध्यानात आले म्हणले. सोपं आहे ह्या मनाचा एक स्वभाव असा आहे. मनाचा स्वभाव असा आहे गज बसते तर गज बसते. बऱ्याच लोकांनी अशा पावत्या बी काढल्या आम्ही मनाला ताब्यात घेतलंय. आम्ही त्यांनी बिल बी नावावर उचलले कुणाच्या मनाच्या आम्ही मनाला जिंकले. तितकं सोपं नाही महाराज. हे मन कसं आहे गज बसते तर गज बसते. थंड दिमागाचा आहे कोण मन. ह्याच्या पुढे विषय दिसला हो हे उडी मारल्याशी राहे ना. एकानं स्वपन काका सांगायची सत्कर काका म्हणायची एकानं मांजर पाळली. काय पाळली मांजर. त्या मांजरीला शिक्षण दिलं बस म्हणलं की बसाय उठ म्हणलं की उठ. जेवाय बसलं की डोसक्यावर दिवा द्यायचा कुणाची मांजर डोसक्यावर दिवा बसायचं. दिमाकानं सांगले 10-5 लोकांमध्ये शिक्षण द्यावं लागते हो म्हणला. लोकाला शिकवायला येईना म्हणला. अरे माणसं तर ऐकतीलच ऐकतील मांजर ऐकावं लागते म्हणला. शिक्षण आपल्याकडे आहे म्हणलं असलं लोकांनी शिकून जावं म्हणलं आपलं शिक्षण. गावात कदर राहिना म्हणला मी माणूस कसला आमचं कीर्तन नेटकच झालं. मला म्हणाले घराला चहा प्याला येताव का आता कोणी बी या म्हणतं येताव का म्हणाले. जेवतो का म्हणलं काय म्हणाला म्हणलं येताव का म्हणाल. पाटील काय मांजर तर बघा म्हणलं कसली आहे शिकविले म्हणला मांजरीला. काय शिक्षण दिलं पाटील. गच बसत्या मांजर डोळे झाकून म्हणला 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं समाधी लागत्या मांजराला म्हणला ध्यान करत्या मांजर. आलं ना डोळ्याला म्हणलं पाटील किती शिकवली तर मांजर आहे ते. हा आपलं शिक्षण तसलं आहे म्हणलं. मांजर तुमच्यात एक जर बसलेलं उभा असं बाजूला सरकल भकीला 50,000 रुपये दंड भरतो म्हणलं. मी बी म्हणलं 10 कीर्तन करण्यापेक्षा
बर नाही का इकडे 10 कीर्तन करण्यापेक्षा चला. ड्रायव्हरला म्हणलं एखादी उंदीर सापडते का बघ रे म्हणलं कुठं. त्यानं म्हणलं लागल तेवढी ठिकाणशी मिळते. घेतला उंदीर. दृष्टांत मजा नाही काका सांगायची. घेतला उंदीर. उंदराच्या त्या शेपटाला दोरी बांधली. खरंच महाराज गेलो तर काय ते मांजर असं बसलो. मी म्हणलं 50 का याचा वांदेस नगले आपल्या पदरातून जाते वाटायला उंदर असं हातात दिला त्या ड्रायव्हरनं. असं जे बसलं होतं का नाही असा पुढे टाकला उंदीर. मांजर जे समाधीला बसलं होतं त्या मांजरानं जे उंदीर बघितलं आणि जे झडप जे घातलं म्हणचाल ते शिकविणार गरडोळे फिरून बघायला असं. त्याला काय दिलं नाही तर मी काय घेतले नाहीत. महाराज म्हणले ना जववारी तववारी वैराग्याच्या गोष्टी जव वनिता दृष्टी देखिला नाही बाप. जववारी तववारी जम्मुक करी गर्जना. विषय पुढे येत नाही तोपर्यंत मनगज बसते. एक बार त्या विषयाचं दर्शन झालं कुणाला मनाला भलती सवे धावे सैराट. सैराट म्हणजे पिक्चर नवर काटा बघ ना कुपाटी बघ ना दरड बघ ना लाग आले का बघ ना पळतच राहते. विषय दिसला हे गज बसत नाही. आणि पंचविषयाच्या अधीनगिरी लोक कलियुगातले असल्यामुळं ध्यान साधना कलियुगात सक्सेस ठरत नाही. म्हणून महाराज म्हणले ती साधना बंद केली. चला कृतयुग संपलं. त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक साधनेनं भगवंताची प्राप्ती होते. म्हणून आपण जे यज्ञ केले म्हणून ऐकत होतो की नाही राजस्व यज्ञ पुत्रकामेष्टी यज्ञ अश्वमेध यज्ञ. धनिक राजे होते त्या लोकांनी यज्ञ केले. यज्ञ करण्याकरताना आयुष्यही लागत आहे धन बी लागत आहे. आता सध्या आयुष्य किती आहे माणसाला 100. त्याच्या अगोदर जसं युग गेले की नाही आयुष्य तसं होतं महाराज. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होत. किती लाख म्हणून आपण जे पोतीत ऐकत आहोत का नाही 60,000 वर्ष तप केलं. 1,00,000तलं 60,000 वर्ष तप केले काय नवले. कृतयुग संपलं आणि 1 शून्य कमी केला देवानं. 1,00,000तला 1 शून्य कमी केला. कितीवर आलं 10,000. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होते. त्रेतायुग संपलं लागलं द्वापार युग. द्वापार युगात 1 शून्य कमी केलं. किती राहिलं 1,000. द्वापार युगात माणसं 1,000 वर्ष जीवन जगत होते.
द्वापार युग संपलं, लागलं कलियुग, त्याच्यातला 1 शून्य कमी केला. कितीवर आलं? 100. आता सगळ्यांनी हात जोडून देवाला म्हणावं, देवा आता जर शून्य कमी केला आताची अवधी थोडी आताची अवधी थोडी आताची अवधी थोडी आहे आताची अवधी थोडी आहे तळवेली मोठी आयुष्याची वृद्धी आताची अवधी थोडी आहे, अल्पायुष्य मानव देह. किती आयुष्य आहे? शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाय. किती आयुष्य आहे? 100. त्रेतायुगामध्ये यज्ञ साधन देवाची प्राप्ती होत होती, पण यज्ञ साधना सुद्धा स्वतंत्र नाही. जशी ध्यानाला मनाची जोडे, तशी यज्ञ अधिक कर्माला धनाची जोडे. यज्ञ करणं सोपं नाही, धनिक लोकांचं काम आहे ते. ऐका बरं, गंगाखेडला यज्ञ झालता 14 महिन्याचा. तुम्ही ऐकण्यात असेल तुम्हाला, 14 महिन्याचा. हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार 24 तास यज्ञ कुंडात पडत होते. 14 महिने. त्याचं नावच पडलं यज्ञभूमी. यज्ञेश्वर शास्त्री होते शेलूची, त्यांनी यज्ञ केला 14 महिने 24 तास. हत्तीच्या सोंड तुपाची धार 108 कुंड केली. एका ठिकाणी धार पडायची आणि त्याचे विभाजन होऊन प्रत्येक कुंडात जायचं. मग ते बारीक धार. किती तूप लागला असेल सांगा. आता होतंय तसलं 12 सोड्या तूप मिळणार गेली राजे हो. गुरुवार होता आणि 12 होती. बाईला म्हणली वाडा जे महाराज वाढले झाला स्वयंपाक घ्या म्हणली. मी म्हणलो तूप आणते की म्हणली. त्या घरचा गडी का नाही हुशार, इस्तू घेतला हातात ह्याच्यात ताटामध्ये, त्याच्यावर तूप टाकलं, सगळ्या पंक्तीने धुरदे आले. तसं जमत नाही, धुरानं कुठे मिळाला का तसं का वाढावं लागते म्हणलं. आली बाई तिकून, त्याचीच बायको होती. नवऱ्यानं धुर दिलं, बाई आली हातात तुपाची वाटी घेऊन, आणली चमचा वाढायला. आता चमच्यानं तूप वाढताना चमचा कान उडा केल्यावर तूप येईल का? नीट उभा धरले, बाकीला तूप वाटून गेली. मी म्हणलं हे मेळागाचा वांदेश नाव बारकं लेकर होते इकडे. म्हणलं कोण्या घरचा आहे? याच घरचा. आणि म्हणलं वाटी इकडे. नवरा बायकोले चिकट दिसायचं म्हणलं. ते त्याचंच पोरग होतं. ते वाटी घेऊन येताना कापसाचा रू घेऊन आलं. वाटीत बुडीला मला म्हणाले मनगट पुडी करा. घासा गणीस वास घ्या म्हणला. अरे जिथं 12 सोड्या तूप मिळणार यज्ञ करा मेळ लागत असते करायचे. यज्ञ साधना श्रेष्ठ आहे. ऐका, पर धनाची जोड पाहिजे. म्हणून ती साधना रद्द, कॅन्सल. लागलं द्वापार युग. द्वापार युगा द्वापारे परिचर्या नाम. परिचर्या म्हणजे तीर्थयात्रा. तीर्थयात्रा केली की देवाची प्राप्ती होत होती. तीर्थयात्रा ही द्वापार युगा श्रेष्ठ यात्रा होती. म्हणून बळीराम दादाने किती तीर्थयात्रा केली महाराज. बघा इतिहास काढू. तीर्थयात्रेने देवाची प्राप्ती होती. महाराज मग आता कलियुगात तीर्थयात्रा साधन श्रेष्ठ नाही. तीर्थयात्रेला सुद्धा ती यात्रा स्वतंत्र साधन नाही. तीर्थयात्रा साधन आहे पण स्वतंत्र नाही. त्याला चित्ताची जोड पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, किती तीर्थ फिराले
आणि जर चित्तानं जर साथ नाही दिली, चित्त नाही लावी तरी ते व्यर्थ, चित्त नाही लावी तरी ते व्यर्थ, चित्त नाही लावी तरी ते व्यर्थ, चित्त नाही लावी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थयात्रा साधन श्रेष्ठ आहे. ऐका बरं, पण त्याला चित्ताची जोड पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. तर महाराज म्हणले चित्त नाही नामी. आता आपण बी तीर्थला जातोच की, तीर्था जाते उदंड त्याचे पाठी मागे तोंड. तुकाराम महाराजांना फार गोड प्रकरण लिहिले. आवा चालले पंढरपुरा येशी पासून परिशे गे सुनबाई, नको वेचू दूध दही. आवा चालली पंढरपुरा येशी पासून आली घरा. सुनबाई मी चालू पंढरपूरला. मग हळूवे फोड नको बरं गौऱ्याची. माझे हातीचा कलवाडू. कलवाडू म्हणजे हुडवा मजवा चोणी नको फोडू. तिने म्हणले आत्याबाई बिनगोरी जा, त्या गौऱ्या तुमच्यासाठी ठेवते. हुडव्यातल्या गौऱ्या आवा चालले पंढरपूर. चालेल परतो याले. कार्तिकीची वारी आलती. आळंदीला लोक सप्त्याला जाते टेम्पो आणून. एका टेम्पोला वाटलं गावाकडे तर कुठं भाडे जावा टेम्पो घेऊन. म्हणलं जोड करायला माणसाच्या गावात फिरायला याचे का 25 माणसं आली. 2-3 माणसं कंपनी होती. दिवस मावळता फिरायला. चला याचे का आळंदीला 5-6 दिवस मस्त मजा आहे. सप्ताह कीर्तन भजन खाणं पिणं मस्त निवांत जाऊन याच. नवरा बायको जीव लागते. काकू आणि तात्याला येऊ द्या. पंढरपूरला टेम्पो निघाला. बाय आणि म्या कवा नको म्हणजे तुझ्या तात्याला राखी घेऊन. आणि इथं राहून तर तू तात्या काय करायला. म्हणजे वारं बघा नाव म्हणाले ते टेम्पोवाला. तात्या का म्हणे मला जमत असते कार. बाया म्हणजे तोंड फोडून लेकरू म्हणाले न जमाय काय झालं जा घरी बसून तर काय करायला. मशीन बैऱ्याच म्या करते म्हणे. होय परी कुठलं दाम येणार आहेत मी बघून देते म्हणजे जा. अरे म्हणले बाळ्या नाव घेऊन येऊन. म्हणला काकू मग सकाळी 10 वाजता टेम्पो जाणार आहे. तात्याला भेग्यावरून पडशी सगळं करून देते म्हणून. हे म्हणाले नको येऊ ग जा म्हणाले की. सकाळच्या परी रानाची गई तर 9 वाजे कोणा घराला चाल नाही. तोवर बाईनं चिवडा दसम्या लाडू करंज्या काय धपाट्या काय ते लागल ते बांधून ठेवले. करा बी घ्या आंघोळ. लेकरू घराला आलं तर 10 बाऱ्या राणा जाऊन बसला. जाळून दिला. खरं म्हणालीस का म्हणाली. आणि त्याच्यात काय खरं म्हणायचं. पडशी बांधून ठेवल्या जा.
बाईनं एका लेकराचं ते फळशी दिली, टेम्पोत नेऊन ठेवली, त्याला जीव घातलं. टेम्पो बसतो नेलं, नवरा बायको गेली टेम्पो बसतो. त्याला म्हणाले बाळ्यान किती टाइम आहे रे? झालं म्हणा 2-4 माणसाला की जायचेच म्हणणार. माया काही मनात नाही, पण हिनं ऐकच नाही गेले. चला म्हणलं आता दिवस निघून जाते, चला म्हणाले. निघायचं का मग? 2 माणसं आली की जायचे म्हणाले. तो रानात जाऊन येऊ का म्हणाले. या बेगीनं म्हणलं. गेलं बैराला म्हशीला वैरण काढी करून आलं तर माणसं टेम्पोत बसले होते. तिथं बाई उभाच होती. या तात्या या बेगीनं, हा चला बरे. दोरीला धरले, एक पाय त्या फलक्याच्या मध्ये टाकले, असं माग पुरतून बायकोला म्हणाले राहू दे येऊ ग. बाय म्हणली बाळ्या लोटर मध्ये ने तू आता त्या असलंच करते म्हणजे. गेलं रात्रभर पंढरपूर ते आळंदीला, रात्रभर टेम्पो चला, सकाळच्या परी उतरलं. जे पालात म्हणजे पिशवी ठुलं म्हणचाल, कुट कुट झालं म्हणलं शरीर. इतकं कुठे टेम्पो हादरायचा राहते का म्हणलं. काय 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 राम 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 हात जोडून कंबर गमव गेलं म्हणलं. जे फडशी धरून, जे पाल धरून जे पडलं, ते संघाच्या म्हणत चला आंघोळा. इंद्राणी आंघोळ करून यायची. ते पडल्या पडल्या काय म्हणाले इंद्राणी का कुठं पळून चालल्या का म्हणलं. 5-6 दिवस राहतेच की म्हणलं इथं. तिकून माणसं आंघोळ करून गंजून येते. पंक्तीचे माणसं चला जेवाय बसा. जांभळ्या देत उठले, तोंड धुवाय नाही काही नाही. ताटन तांब्यान वाटी वाजवीत त्या पालाच्या पुढे येऊ द्या फिगेनं म्हणाले. अरे तोंड धुवायचं त्याला काय व्हाले म्हणाले. आंघोळ करून ते जेवण नाही काय ना, बिना आंघोळीचं जेवलं, जे पाला जे झोपलं म्हणचाल. सकाळच्या परी बाई घरी उठले. आळंदीला मालक गेले असतील, इंद्राणीचं स्नान केलं असेल, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं असेल, ज्ञानोबाराच्या समाधीचा अभिषेक केला असेल, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातली असेल, माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारली असेल. आता जाऊन पंक्तीला जेवले असतील, कोण्या तरी महाराजाचं कीर्तन ऐकत असतील, भिंत चरुल्या तिकडे गेले असतील, सिद्ध बेटात गेले असतील. कुठं म्हणाले बाई घरी बसून. आणि पडल्या पडल्या म्हणाले उगच आलो रे म्हणला. म्हैस दूध काढू देत्या का नाही की संघाचं म्हणलं काढते. पोरग दूध काढते म्हणलं, आपण लयच घ्यायला द्यायला म्हणला. वरवेला नेऊन द्यायचं देते का नाही. अरे काढायचं कळण द्यायचं कळण देते की पोरग देईल रे म्हणला. आपण पाणी टाकून देते का नाही. बाई घरून बसून म्हणाल्या कीर्तन ऐकत असतील आणि आळंदीतून दुधात पाणी टाकाले. कुणाला वारी घडाली म्हणालो. आळंदीला गेले तीर्था जाते उदंड, त्याचे पाठी मागे तोंड. मग तीर्थयात्रा साधन श्रेष्ठ आहे, नाही असं नाही, पण त्या साधनेला चित्ताची जोड आहे. ऐका बरं, मी मुद्दा काय मांडलो. ध्यानाला मनाची जोड, यज्ञाला धनाची जोड, आणि तीर्थयात्रेला चित्ताची जोड आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सगळे साधन आता खारीज करा. खारीज म्हणजे बंद करा. अवघ्या वाटा झाल्या, अवघ्या वाटा झाल्या,
क्षीण कली न घडे साधन खारीज केल्या. मग आता नवीन साधना कोणती ठरवायची सांगा. बैठक भरली ना, मग अनेकाचं मत सांगा, तुमचं काय म्हणणं आहे. तिथं निवृत्तीनाथ महाराज होते. ज्ञानोबाला म्हणले, दादा सांगा कलियुगात कोणतं साधन श्रेष्ठ. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहू निवाड नाम आहे गगनाने नाम श्रेष्ठ नाम श्रेष्ठ. मग ठरवायचं का म्हणून असं कुजबुज चालू होते. पण काही लोक असे असतात बैठकीत ऐकून घेतात सुरुवातीपासून बोलत नाहीत आणि शेवटला मुद्दा यालाय म्हणलं हे आम्हाला मान्य नाही म्हणते. असे काय असतात बैठकीत. नाम श्रेष्ठ नाम श्रेष्ठ नाम श्रेष्ठ म्हणल्यावर एक जण उठलं, अ महाराज तुमचं पटलं आम्हाला नाम श्रेष्ठ. आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ध्यानाला मनाची जोड, यज्ञाला धनाची जोड, तीर्थयात्रेला चित्ताची जोड आहे. मग नाम साधनेला कयाची जोड नाही का, ते स्वतंत्र आहे का ते सांगा. त्याला जोड आहे म्हणून खारीच केले. मग नाम साधनेला काही जोड आहे का, नाम साधन स्वतंत्र आहे का. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, हो बसा खाली. अरे चित्ताची जोड आहे तीर्थयात्रेला, धनाची जोड आहे यज्ञाला, ध्यानाला मनाची जोड आहे. पण नाम साधना अपक्ष आहे. अपक्ष म्हणजे त्याला पाठिंब्याची गरज नाही, कुणाचा आधार घ्यायची गरज नाही, त्याला कुणाची विचारपूस करायची गरज नाही. महाराज म्हणले नाम साधना ही श्रेष्ठ आहे आणि स्वतंत्र आहे. त्याला ज्ञानोबारांनी पुरावा दिला. येथे काही कष्ट न लागते, कैसे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, नाम सर्व मार्ग वरिष्ठ, कैसे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, ऐसे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. येथे काही कष्ट न लागते, ज्ञानेश्वर महाराज म्हणले तसं न हो. शब्द कसे बघा, तैसे नो हे नाम. ध्यानासारखं यज्ञासारखं तीर्थयात्रेसारखं तैसे नो हे नाम. मग सर्व मार्गा वरिष्ठ, पण त्याला सायास लागत नाही, त्याला कशाची जोड नाही. येथे काही कष्ट न लागते. ऐकणारे म्हणले वा महाराज जमलं. पण आमची एक आणखी शंका आहे. काय, हे साधन स्वीकारून, हे साधन घेऊन, भजन मार्गाने चलून भजन करून आतापर्यंत कुणाला गुण आलाय का. याचा अर्थ कोणी उद्धरून गेलंय का. तुम्ही औषध घेतल्यावर तुमचा रोग आहे, आम्ही घ्यायला काय हरकत आहे होय. तुम्हाला शुगर झालते म्हणून हो कमी झाली, कोणत्या औषधानं फलाने, आम्हाला घ्यायला काय अडचण आहे. पण तुम्ही घेतलेल्या औषधाचा गुण तुम्हाला आलाय का. तुम्ही नाम साधना श्रेष्ठ म्हणायत मान्य आहे, पण नाम साधन घेऊन नामाच्या साधनेद्वारे आतापर्यंत कुणाचा उद्धार झालाय का असं विचारल्यावर तुकाराम महाराज उठ उभा राहिले. ओ ओय तुम्ही कुणाचा उद्धार झालाय का असं विचारल्यावर ना मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, भजन करून कोणी वाया गेलंय का. पहिलं नाम घेता वाया गेला, घेता वाया
आई साकोरी आई नीला आई साकोरी आया नीला आई साकोरी आया नीला सागा विजय को तुम्हारी सागा तुमचा प्रश्न आहे ना, नाम घेऊन कोणी उद्धरून गेलं का? माझा प्रतिप्रश्न आहे, भजन करून कोणी वाया गेलं का? नामेची तारिले कोट्यान कोटी, कोट्यान हे कोटी, नामेची वैकुंठी बैसविले, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. एक वाक्य बोलू का? भजन करून तर कोणी वाया गेलंच नाही, पण ह्याच्या उलट आहे का, वाया गेलेल्या लोकांनी भजन केलं त्याचा उद्धार झाला. लक्षात आले का? भजन करून वाया गेले नाहीत, चक टाकून दिलेले वाया गेलेले इकडे आले, सुधरले म्हणालो. थारा नव्हता त्याला थारा लागला, आदर झालते ते ठेप्याला आले. नाही नाही, अहो त्याचे नाव झळकालीत ना. किती लोक वाया गेलते. आजा मिळ भिल्ली तारिली कुंटीने, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. भजन करणारे लोक, चांगले लोक तर उतरून गेलेच, पण महाराज म्हणजे वाईट लोक. कपी कुळ उतारले मुक्त केले राक्षसा कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षसा कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षसा कपिकुळ उतरिले मुक्त केले नाम चांगले चांगले माझे कळी राहू भले कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षस नाम चांगले माझे कंठे राहू भले कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षस नाम चांगले माकडाची जात. आवाज द्यायला बरं. माकडाची जात चांगली का वाईट? माकड कस, कोण चांगलं म्हणते त्याला? माकडाचं सकाळी उठून तोंड बघू नये, माकडाचं झोपेतून उठल्यावर सकाळी नाव घेऊ नये. शास्त्र सांगत आहे ना, प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व का. माकडाचं नाव घेऊ नये, नाही नाही माकडाचं तोंड बघू नये, अशुभ आहे. माकडाचे मंदिर गावोगाव आहेत का नाही? हॅलो, नाही मंदिर गावात? वा, का नाही? कपी कुळ उद्धरिले, एकट्या मारुतीला नाही, सगळ्या माकड कुळीचाच परिहार देताना माकड म्हणले मारुतीला. मारुती राया, काय आमचं पुण्य वाटून घेतला तुम्ही. काय
ते मारुतीला वानर म्हणले तू आला ओने श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. राहू द्या, माकडे ते चांगलेच होते. राक्षस येऊन चांगले का वाईट? बरेच माणसं आम्ही त्याच्यातले नाव बर राक्षस आहे, आम्ही तिकडे येई नाव बघा माणूस नाही. अरे ज्या लोकांनी आयुष्यभर वाईट वागले असे राक्षस लोक त्याला नामानं वरी उचललं. मोठ्या महाराजांना गोष्ट सांगा जाऊ, एकवर हात मोकळी करा, टाळी वाजून भजन करा, सांगतो विठाला विठाला रामाचं नाव टाकलं की पाण्यात दगड तारला की तरुला टाकला की तरुला. राम म्हणलं की पाण्यात धोंडा टाकला की तरायचं. ही बातमी गेली लंकेत, आणि लंकेत चर्चा होऊ लागली. वट्या वट्याने बाया बसून न सोडलेल्या तिथल्या एवढीच असत्याला एकमेकीला म्हणून तुला काय कानावर आलं म्हण, तुला काय कानावर आलं का काय. आणि आपल्या राजानं ज्या राजासंग भांडण धरलंय त्याच्या नावानं धोंडे तराडेत म्हण. आणि ह्यांना कशाला त्याच्या नादी लागाव. कोण बाया म्हणे, नसत्या बाया नाही, सैन्य जे होतं का नाही सैन्य म्हणाले. उडत उडत बातमी आली र तेवढा काय आपल्या मालकानं ज्याच्या संग भांडण धरलंय ते इतका बलवान आहे, त्याच्यातलं एक वानर येऊन गेलं तर गाव फुकून दिले. असले 18 पद माहीत म्हण. जाऊ दे, सैन्य तर दुनियाचं असेल, त्याचं नाव टाकलं की दगड तरळेत म्हणून चर्चा. आणि कसं असते, राक्षस लोक असो कोणी असो, मनोबल थकलं, मनोबल खचलं की मग त्या युद्धात उतरण्यात मजा. आपलं काही खरं नाही म्हणलं की गेलं. कोरोनाची माणसं मेली की नाही, रोगाने मेल नाहीत. आपलं काही खरं नाही, एवढे सोडून चला वापस येताच करायचं, गचकून गचकलं गेलं मरून. जे माणसं 3-3 अडीच भाकरी खाऊन दवाखान्यात वापस आले का नाही, टांग मारत रोग नाही राही नाही काहीच नाही. रोग नव्हता तर उगा त्याचा भाऊ केला. रोग होता नाही असं नाही, रोग नव्हता का होता. सर्दी पडस पहिले नव्हतं होतच की, त्याला उचललं. रोग जुनात पण मेकअप करून आला, रोग जुनात पण मेकअप करून आला. त्या रोगाचे काही काही नमुन्याचे फायदे झाले. नकट्या पोरी तेवढ्या ऐकल्या त्या रोगानं. ते मास बांधून पोरगी बघितली, लागलं लगन. देव देव करणाऱ्या पुन्हा ते मास काढलं, जिपीचं बोनट उचललं नाक. काही गोष्टी चांगल्या झाल्या. रोग मनोबल खचलं की माणूस गेला. ते रोग झाला की माणसं याचे त्या घराला शिल करायचे, त्याला उचलायचं, एकट्याच गाडीत बसवायचं, ते असं टक मग बघायचं. गावातले त्याच्याकडे जाऊ नका रे म्हणायचं. हे म्हणायचं आता माझं काही खरं गेलंच. रावणाच्या कानावर बातमी आली, आपलं सैन्य खच्चीकरण व्हाले. हे हुशार होत, 10 तोंडाचा होता, साधा होता काय. एका डोसक्याची माणसं सुधरू नाही गेलीत, 10 डोसके होते त्याला. मला एक जण मला रावण कसा झोपत असत, तुला काय कुठं पडले. नाही नाही म्हणला 10 डोके होते, म्हणला एका आड्यावर कसा झोपत असत. जिथं झोपत होती तिथं खड्डा केलता, म्हणलं खड्ड्यात मुलगी सोडत नाही. तेच भानगडी लोक काही बी करून काढते. त्यानं विचार केला आता हेच मनोबल वाढवायचे, कसं करा. बोलवली सभा बोलविली आणि सभेत म्हणाले, हा राक्षस मंडळी तुम्ही खचून जाऊ नका, आपण काय कमी आहेत का. अरे ज्या वैऱ्याच्या नावाला दगड तरत येत मग मी कमी आहे. माझ्या हाताने दगड तरत आहे. कडकड 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 लोकांना टाळ्या वाजल्या. सांगा वांगी गोष्ट नाही, चला प्रत्यक्ष दाखवतो. मोठा धोंडा घेतला कोण, रावणानं समुद्रापाशी नेलं.
काय तोंडापासून येऊन मंत्र म्हणला की तेवढा दांडगा धोंडा मोठा पाण्यात टाकला, टाकल्या बरोबर असा तरला की कडकड कडकड लोकांनी टाळ्या वाजल्या, रावण महाराज की जय. लोक म्हणजे आपलाय मालक काही कमी. लोक गेले निघून, लोक निघून गेले. पुरी संध्याकाळी घरला आलं. जेव्हा बसल्यावर बाईनं शे काढला मंडोदरीनं. मग मंडोदरी काय म्हणाले, मालक तुमच्यापाशी काही मी आज नांदना गेले. किती दिवसापासून आपला संसार चालू आहे, किती दिवसापासून आपला, तुमचं मला माहित, म्हणजे तुम्हाला माहित, तुम्ही किती पाण्यात आहेत मला माहित आहे. तुमच्या हातानं दगड तरत नाहीये, मला पक्की गॅरंटी आहे. मग तुमच्या हातानं टाकलेला दगड तरला कसा सांगा. हे काय म्हणाले, तरला की नाही, काय करायचं म्हणा, तरला की नाही, नाही नाही तरला की नाही माहित आहे. काय म्हणलं सांगा. बाईच्या पोटात गोष्ट राहत नाही म्हणला, जाऊ देऊ. नाही नाही म्हणजे मला सांगा नव्हतं, कुणाला सांगतो. नंबर 2चा गेअर सांगा, मला सांगा ना तो कुणाला सांगता. काय महाराज बायाला टॅक्ट आहे की राम 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 राम. माणूस जेवाय बसलो हो सुरू करणार, श्री गणेशाय नमः. घ्या कोरभर भाकर घ्या, घ्या कोरभर. खायचं नाही प्याचं नाही, पोटपाटी लागली, तोंड पांढरं शिपट पडले, भिनी भिनी बोंबलत फिरावं, किती कमवावं, कोण मड्यावर बांधून देणार आहे, उगं करावं खावं. घ्या कोरभर घ्या. असं म्हणलं की समजायचं आज काहीतरी. श्री सरस्वती नमः. मग बाई म्हणणार, लाडक्या बहिणीचं काही आले, कापसाचं काही आले. आणि मजा काय म्हणत नाही, पण शेजारची का नाही मयाकडे बघून नाकच हलवले. असंच करायला तिनं नत करून आणले आणि तुमचाच कमीपणा व्हायला. मया मनात आले, कुडूक मुडूक काही जमा करून नतच करून आण, असंच नाक हलवले. ते म्हणाले लय भाव वाढलाय. नाही मजा पसलं निम, कापसातलं निम, तुमच्याकडचं काही निम. घ्या कोरभर भाकर घ्या, घ्या कोरभर भाकर घ्या बी म्हणाले, पण त्याला कुठे गिळाल्या, पाण्याच्या घोटावर गिळाले. सांगा तुमच्या हाताला दगड तरत नाही मला ठाव आहे. कस काय तरला, हे काय म्हणाले, जाऊ दे, तरला की नाही, तरला की नाही. नाही 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 मला सांग ना, तो कुणाला सांगतो. सांगा, राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. सांगा सांगतो, पण तुझ्या पोटात गोष्ट राहते. आणि काय गुन्हा आहे की मार, धर्मराजाने शाप दिलाय. धर्मराजाने 3 दिवसाच्या पुढे बाईच्या पोटात गोष्ट राहणार नाही म्हणून गड्यानं बाईला समजी गोष्ट सांगत जाऊ नये. काही बी सांगायचं झालं का नाही, अर्ध सांग जाऊ का, ती आपली अर्धांगिनी असते. बायको कोण आहे, अर्धांगिनी. म्हणून अर्ध सांगायचं, सगळं सांगायचं नाही. सांगतो म्हणला, तू कुणाला म्हणू नको. मी कशाला म्हणायचो म्हणून, आणि तुमचा माझ्यावर भरोसा नाही का. आणि मी सांगायसारखी आहे, आणि पोटातली गोष्ट मला जाते का. आणि असंच म्हणते, आणि दुसऱ्या बाईला म्हणते माझ्या जीवाची आहेस म्हणून तुला सांगायला कुणाला म्हणू. आमचा अबुवा काय सुद्धा नाही गुत्ता काढीत, तुझ्या मना तू मजी आहेस म्हणून सांगा. तिची जीवाची कोणतरी असतेच तिकडे कोणतरी. तिनं तिला सगळ्या गावाला माईक मध्ये सांगितलेली गोष्ट भेगी पसरायची नाही. एका बाईला सांगितली गोष्ट भेगी पसरते. ते धर्मराज शाप आहे. आई साहेबाला मंडोदरीला रावण सांगाले, मंडोदरी ऐक, माझे हात तर धोंडा तरत नाही, मला बी माहित, तुलाच माहिती आहे असं नाही मला. पण सैन्याचं मनोबल खच्चीकरण होऊ नये म्हणून युक्ती केली. म्हणले मी ते धोंडा जवळ घेतला आणि त्या धोंड्याला सांगितलं, ए धोंड्या, तू जर बुडालास तुला प्रभू रामाची आण आहे. रामाची आण घातलेला धोंडा रावणाच्या हातून टाकलेला बुडना. आपण भजन केलेले बुडता, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले, हे महिमान नामा. टाळ 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 टाळ, हे महिमान नामा.
रामाचे नाम चांगले नाम चांगले चांगले काय तुमचे गुण उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे जागले जागले नाम जागले जागले बैठकीत तुकोबाराने प्रश्न विचारणारे राक्षस लोक तरले, जिथं दगड तरले, भजन करणारा वाया गेला का? नाम घेता वाया गेला. आईचा कोणी ऐकला सांगा? तुम्ही संत आहेत, तुम्ही महंत आहेत, तुम्ही सिद्ध लोक आहेत, तुम्ही ऋषी लोक आहेत. भजन करून कोणी वाया गेलं का? सांगा विनवितो तुम्हाची. संत महंत सिद्ध ऋषी, अरे वाल्या कोळ्यासारखे तरले, आपण तेवढे पापी आहेत का? एका जनार्दनी जाऊ साधू दर्शना एका जनार्दनी जाऊ साधू दर्शना एका जनार्दनी जाऊ साधू लय चांगला होता. हरिभक्त पण होता का कोण वाल्या? माणसं मारायचा धंदा होता की? धरलं की माणूस मारायचा, पण कोणतं बी मारायचं नाही. 2 माळीचं मोठ्या गंधाचं असं वास रस्त्यात थांबायचं. बाबराव कीर्तनाचं पाकिट घेऊन महाराज निघाला, बघू इकडे म्हणायचं, बघू इकडे म्हणायचं. ती आता पाहिजे होता हो. आता वाल्या कोळी पाहिजे होता. ते लोक म्हणतात 7 रांजणं भरले होते. 7 रांजणं नाही, मोजताच येईना. ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार. नारदाची भेट झाली, हातात कुऱ्हाड घेतली, म्हणून असं उगारलं की कुऱ्हाड थांबली. तुला काय चिटकी बिटकी येते का म्हणला महाराजा? ही कुऱ्हाडीने इतके माणसं मारलो, कधीच कुऱ्हाड थांबली नाही, तुझ्यापाशी कसं काय थांबली? नारद म्हणले ही कुऱ्हाड म्हणाले तुझा उद्धार हो. आणि तसा उद्धार काय असतं म्हणला? तू एवढी माणसं मारून पाप केला, असे पाप कोण भोगणार? घरचे आहेत की मला खाणारे, मी काय एकटाच खालाव का म्हणला? घरचे अरे खाला ते आहेत रे, तर पापात वाटेकरी तुझ्या ते नाहीत ना. असं कुठं असतंय का? नारद म्हणले विचारून ये. मी विचारायला जातो आणि तुझा आमला निष्ठून इकडून. नारद म्हणजे तसंच आहे ना, बांधून टाक. करोनी सायास शिकविते. झाडाला बांधून गेलं घरला. मायापरा म्हणाले माय बाबा एवढे पाप करून तुम्हाला आम्ही काढून खाऊ घातले, ह्याच्यातला निमा हिस्सा. काय हिस्सा? निमा? लहान होत असताना आम्ही तुला असंच म्हणलं का? म्हणले आम्ही काय कुठाने करून तुला लहानाचं मोठं केले. आता आम्ही म्हातारे झाला, तू आम्हाला पाप करून पुण्य करून काही काय करून खाऊ घालणार, तुझं आमचं फिटलं. कायचा हिस्सा आलाय? काय निष्ठ मला बदमाश. पोराकडे गेलं. पोरं हो कसर, तुम्ही आता आम्हाला सांभाळा, म्हातारपणे आम्ही तुम्हाला सांभाळतो. म्हणजे आदर केलं की म्हणला मला किती बी आदर होत्या, पण तिनं आहे की म्हणला. तिनं म्हणजे खटलं हो. लय त्या जातीवर विश्वास बाबा बाबा बाबा. आणि ते तर इतके नम्री आहे म्हणचाल, मोसम बघू बघू घेर टाकते. त्याचा वाण बघितला तिकडून बोंबलत झाली. मालक काय झालं बोंबला? येतो चावला म्हणजे मया मुंग्या इतवर गेल्यात. श्वसना गेला इथू चावला म्हणजे निम्या मुंग्या तुम्ही वाटून घ्या. तर म्हणा का गांजा ओढलीस का काय?
येतो चावलाय तुला न मुंग्या वाटून घे, मला घ्या म्हणास म्हणला. तुला इथं चालवल्या मुंग्या मला वाटून घेतात का? तेच म्हणाले हो म्हणले, मला इथं चालवल्या मुंग्या जर तुम्हाला वाटून घेता येणार, तुम्ही माणसं मारून केलेलं पाप मला कसं वाटून घेता येईल? शाटच बसलायला पांढरं शिपटच पडलं, डोसकं धरलं खाली बसलं. बापू म्हणला केला काय नाही केला करवेला उपकार, नाही दयाली पीडिता पर, करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. ध्यान ठेवा, लक्ष देऊन ऐक. भाऊकीच्या जीवावर, स्वैराच्या जीवावर, आपल्या जवानीच्या बळावर आणि दामाच्या बळावर काही बी काम करू नका. दाम निघून जाते, जवानी सरून जाते, सोयरी आदर करते आणि पाप आपल्याला भोगावं लागते. लय माया महाग आहेत म्हणून कुणाला त्रास देऊ नका. लय लेंदी चलती राहत नसत्यावर कुणाची बी 12 वर्षाला येळ बदलते. वरचा खाली खालचं वरी होत असत, इकडचं तिकडे तिकडचं इकडे होत असत. कुणालाच मोजीना म्हणला मयासारखं कोणीच नाही. ताकद लय दीर आहे ना. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, किती दिवस तरुण पण राहते. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. म्हातारपण आल्यावरती वैद्य काय करणार. किती पाप केलं मला धोका दिला, चकलं रडून आलं. आणि खरं सांग का, तुम्ही केलेलं पुण्य बाईला निम जाते आणि बाईने केलेलं पाप निम गड्याकडे येते. कसा पहिलेपासून मेळ आहे की देवानं काय लावला की काय नाही. गड्यानं पुण्य केलं की बाईकडे अर्ध जाते. परीक्षा आहे ना देवा, कॉप्या देऊन पास व्हावं, हे न डोनेशन भरून नोकर लाईन लागाव, गाडीवर बेजार होऊन ड्युटी हे न करा. ह्याला म्हणतात मास्तर. त्याच्या हाताला हात लावलेला अक्षदा अंगावर टाकून हार घातली हो. हिला आपण मग त्यांनी मी पदवी, हिला काय म्हणते, तिला म्हणा मास्तरीन बाई करा की सही लावा की. डॉक्टरची बायको डॉक्टरीन बाई, नेहमी पदवी उगच. वकिलाची बायको, महाराजांना ह्यानं कमरा बांधून उपरने फाडाव, अभंग पाठ करू करू बेजार व्हाव. कुणाला काय सांगा, कोणी कुठला दृष्टांत कुठं हे ना बेजार होऊन कीर्तन करून जावं. ह्याला म्हणतात महाराज आणि तिला म्हणतात महाराजीन बाई. तिला म्हणा एखाद्याच काय की आळंदी पंढरपूरला महाराजाच्या बायकोला आपल्याकडे महाराज म्हणतात, महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणतात. आळंदी पंढरपूरला महाराज म्हणत नाहीत, बुवा म्हणतात. कीर्तन करायला काय म्हणतात, महाराजाची बायको महाराजीन, बुवाची बायको बुईन. आता उगा विचार करा, गडी मास्तरावून बाईला मास्तरी म्हणायत. जर बाई जर मास्तरी नसली, गडी जर शेळ्याच्या मागा जाऊ लागलं, त्याला म्हणतात का ए मास्तर म्हणत. जाऊ द्या मास्तर नका का म्हणण्यात हो. बाई जर दवाखान्यात नर्स असेल, नर्स नर्स तिच्या नवऱ्या लोक नर्सला तरी म्हणाव घेऊ का, तिची पदवी ह्याच्याकडे येणार. म्हणून वाल्याला पश्चाताप झाला. महाराज म्हणले ना, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रियेचे ते घेणे पुरुषाशी. आता मला दुनियात कोण आहे, गेला नारदाच्या पार डोकट घड उडला. मजा नाही कोणी तुमच्या पाऊला वाचोणी. आपुले कोणी जनवती निश्चय चित्ती दृढधारा, कोणी जनवती निश्चय चित्ती दृढधारा. निश्चय
दिसता संताचे संगती कळो आले कमळापती. नारदानं डोक्यावर आठवला, वाल्या काळजी करू नको, ये जवळ म्हणले. मी लय वाया गेलोय. असले वाया गेलेले आमच्याकडे लय आलेत म्हणले. चांगला आहे तर येईना, वाया गेलेलाच इकडे येते. आमच्याकडचा माल कसा आहे भजना, चांगलं येईना. हा टाकून दिलं इकडे येत. मला इना घ्या वाटाले म्हणते. सुनबाई म्हणते खक 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 करीत बसण्यापेक्षा जाऊ नये का पाराकड. सप्ताह सुरू झाला, इथंच पडावं. खाक 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 कर. हे म्हणते बाळ्या मला पारा पोचतो नेऊन सोड की. ह्याला मारुतीची ओळखच नाही. कवा शेवंतीला एकदा आलत की विचार, किती वाया गेलेला राहू द्या पण त्यानं येऊन भजन करावं. महाराज म्हणजे वाया गेलेल्या लोकायला किमतीला आणलं, पण भजन करून वाया गेला नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. तुकोबारा हात जोडून विचाराले, सांगा सांगा विनवित तुम्हासी, 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 सांगा विनवित संत महंत सिद्ध ऋषी. सांगा नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. अरे मरक्या लोकांचं नाव घेतलं तर फायदा झालाय, देवाचं नाव घेऊन वाया जात असते. हरी भजन के 3 गुण, सब जन लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ जाओ. मरक्याचे नाव घेतलं तर माणसं उपाशी मरण गेले, देवाचं नाव घेऊन वाया जात असते. नवीन लग्न झालं एकाच ड्युटीच्या गावाला बायको घेऊन गेलं, तिकडे रूम करून राहिलं. पोरगी नवीन ड्युटीला जायचं, बरी स्वयंपाक पुरी करायची, डबा द्यायची त्याला. महिना 15 दिवस गेले की एक सोयरा घरला आला. हे गडी घरी नव्हतं, बाई होती घरी. तांब्यावरून पाणी दिलं, चहा प्यायला दिला. हात जोडून पूर्ण म्हणले मला ओळख पटना गेले आणि मला घरी नाही, तुम्ही कोण आहो? तर म्हणला मामा. माझं नाव. हे पुरीला वाटलं लग्नात मागे उभा होता ते थोरला असेल, हे धाकला असेल. नवऱ्याचा मामा. मामा करा मुक्काम. मुक्कामाला झाला म्हणलं. संध्याकाळी मस्त खिचडी भजे पापड जेवण केलं. 7 वाजता झोपलं. 7 वाजता 8 वाजता नवरा ड्युटीहून आला. पाय पाणी दिली, त्याला ताट वाढले. ताट वाढल्यावर हिने बाई म्हणाले आणि मामा आलेत. कोण आलेत? त्याला वाटलं बायकोचा मामा. ह्यानं काय म्हणला, आणि ते काय सांगायची गोष्ट आहे का म्हणला, मामा आले 2 रोज ठेवून घे. आता माझ्या माग गडबड आहे म्हणला, 2 रोज ठेवून घे. चल बरंच कर म्हणलं, जेवायचं खावायचं. मामा बरोबर म्हणजे
सकाळच्या परी 7ला ह्यानं ड्युटीला गेलं, 8ला त्यानं उठलं. कोण? काय मामाचा थाट म्हणचाल बाबा. ब्रश काय, कोलगेट काय, गडबड्या निरशा दुधाचा चहा काय, तुपातला शिरा काय, पोहेच काय, दुपारच्या पारी चपाती वरण भात भाजी, संध्याकाळी खिचडी भोजन. मामा बोंबच क्यू. 7 वाजता हे झोपायचं आणि 8 वाजता ते सोय राहायचं. सकाळी 7ला तर जायचं, हे ना 8ला उठायचं. दोघाची भेटत नाही 1 महिना दिवस. सकाळी तुपातला शिरा आणि पोहे, दुपारी चपाती वरून भात, संध्याकाळी खिचडी भजे. मामा बमचे बम. एका दिवशी महिना वसरत आल्यावरती पोरगीच म्हणाले जेव्हा नवऱ्याला, आता नवऱ्याचा मामा नवीन सोयरी पण झाल्यावर तिला कसं म्हणाय, महिना का म्हणाले मला करायला काही नाही, मला काय घरी बसून काय करायला, एका माणसाचं होय ना का परी. लोकांच्या गावात खोली रूम किरायाची आणि मामानं ओळखीलेलं बरं. तुम्ही मामाला म्हणा की काय जा म्हणून. हे का म्हणे तू या मामाला मी कसं म्हणू म्हणून, तू या मामाला मी जाय म्हणू होय. तिने म्हणली मजा मामा नव माय म्हणली. आणि तिला म्हणला मजा तर कुठं आहे म्हणलाय. दोघं नवरा बायको गेले तिच्याकडे, अंगावरचं पांघरून ओढलं. ते बसलं उठून, राम राम राम. तिचाही मामा नाही मजा आहे ना, तुम्ही कुणाचे मामा? मी दोघाचाही मामा नाही, माझं नावच मामा आहे म्हणून. तिचाही मामा नाही, माझं नावच मामा आहे. अरे नुसतं नाव मामा सांगून 6 महिने फुकट खाले. मोतीराम महाराज मारुतीराम महाराजांचे जर हवा आपण जर जन्मभर म्हणलं तर आपल्याला कमी पडत आहे. आज कित्येक माणसं महाराजाच्या नावावर जगालीत. महाराज ज्ञानबा तुकारामले गुलाबजाम खायला मिळाले, रामकृष्ण हरी म्हणले की बासुंदी पुरी. नाव देवाचं आणि गव्हाचं कमीच नाही लोकांना. नामात पावर आहे. कलियुगात नामात जितकी शक्ती आहे तितकी कोण्या साधने शक्ती नाही. म्हणून महाराज म्हणले सांगा नामे तरला नाही कोण वाया गेलाय. ऐसा द्यावा निवडून. हात जोडले, सभेत उभा राहिले. बैठकीतला विषय आहे सांगा म्हणले. सगळ्याला गोष्ट पटली. सगळ्या अनुमती ठराव झाला. हो तुकाराम महाराज म्हणले ती गोष्ट खरी. आता कलियुगात नाम साधना श्रेष्ठ. तुकाराम महाराज म्हणजे तसं नाही. मोगम बोलून जमना. कागद आणला, त्या कागदावर सगळं लिहिलं. कलियुगात नाम साधनेनं जीवाचा उद्धार होईल. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. आणि जेवढे बैठकीला होते तेवढ्याच्या सह्या घेतल्या. नुसते सह्या जमल्या भागविले नाहीत, त्याच्या खाली शिक्का घेतला, त्याच्या खाली ठसा मारला आणि ते परिपत्रक जारी केलं. एकंदर शिक्का पाठविला लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्मा. तुकाराम महाराजांनी शिक्का मारला, ज्ञानोबाने ठसा दिला आणि ते परिपत्रक जगात जाहीर केलं. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. कलियुगात नामानच जीवाचा उद्धार आहे असं बैठकीत जाहीर झालं. पण तुकाराम महाराज पुन्हा म्हणले हो का गडे हो, माझा तेवढा अधिकार नव्हता तुम्हाला सांगा 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 म्हणायचा. पण तुम्हाला विचारलो, मला क्षमा करा. अभंगाचं शेवटचं सलगीच्या उत्तरा
करा तुका म्हणे क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी तुम्हाला माझं सांगणं आहे इतर साधनाच्या बाजूला जाण्यापेक्षा अनेक नका पडू गबाळाचे ते आहे थोरी नागवन एक सोप हरी हरी तुम्ही अनारे सकळ ते माया जाळ सगळ्यात सोपा मंत्र आहे करावर यात एक बार करावर यात सगळे राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जाळी हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा सगळे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण अखंड हरिनाम दिवसातून एक दोन तरी माळी जप करी जाऊ तुळशीला पाणी घालताना रामकृष्ण आहे म्हणे जाऊ नित्य नेमानं कोण जप करते हातोरी करा बरं तुम्ही हेड मास्टरच आहेत का दोन आपा तुम्ही वा इकडे कोणी आहे का नाही बायामध्ये कोणी एका बाईला म्हणलं तुळशीला पाणी घाली जा की मया सांगायला 4 रोज मिळणार म्हणलं आता आजच्या कीर्तनात एक निश्चय करायचा हाताला काम आहे पायाला काम आहे डोळ्याला काम आहे कानाला काम आहे तोंडाला काय काम आहे भाकरी कराय बाई बसली हाताने पेटी मळीन तोंडाने काय काम करणार रोज सकाळी स्नान केलं की कमीत कमी म्हणालो 108 वेळेस तरी रामकृष्ण हरीचा म्हणा ओम नम शिवायचा जप केल्याशी भाकर खाची कोण कोण नियम करते हातोरी करा काय ताप झाला होई मी म्हणालो म्हणून करू नका ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही हे कीर्तन करणं म्हणजे प्रबोधन आहे खरं कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करती हरीचे दास सकळ ओतंबली रस तुटती पाच भो बंदा पोरायने मस्त आंघोळ करी जाव मारुतीला पाणी घाली जाव प्रदक्षिणा करी जाव मारुतीरायाचे दर्शन घे जाव हनुमान चालीसा म्हणे जाऊन कामाला लागे जाव कामात आपेश येईच ना रामकृष्ण उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा तुटती यातना गर्भवास सगळ्यात विशेष पावर या कलियुगात नाम साधनेत आहे नाम श्रेष्ठ साधने नाम घेतल्याशी राहू नका असा संदेश आजच्या अभंगात देऊन या ठिकाणी थांबतो बरोबर 5 मिनिटं कमी 11ला आता चालू होणार आहे बरोबर 9:45 भजन सुरू झालं 9 ते 11 कीर्तनात टाइम काय 9 ते 11 प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास पिक्चर तमाशा कोणी बघितलं गेल तर मळेगावला कीर्तनाचा टाइम 2 तास मस्त आता उद्या मला दिवसा 2-3 गाव आहेत ना संध्याकाळी इथं पोलीस व्हायला याच उद्या दिवसात 4 गाव आहेत आज 2च गाव होते दुपारी 1 संध्याकाळी 1 चालू खट्या आता इथून पुढे आणखी शिवरात्र महिना सुरू झालाय शिवरात्र महिना सुरू झाला की नाही पौष महिन्यात पोतराजन महाशिवरात्र महिन्यात महाराज मिळत नसते सुरेश पाटलाचं प्रेम आहे त्या प्रेमामुळे बेरळा येण्याचं योग आहे आमचा वना बी आला अजित 2-4 वर्ष लेकरून संघ होतं म्हणजे आता ते पुण्याला वगैरे कामाला गेलं बेरळीला येऊन आनंद वाटते असंच तुमचं आमचं प्रेम राहू द्या या प्रेमात वाढ व्हावं हे मोतीराम महाराज मोठ्या महाराज चरणी प्रार्थना सेवेला पूर्णराम बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असं क्षमा करा बरोबर असेल ते सद्गुरू मोतीराम महाराजाचं करावेली तैशी केली कटकट
वाकुडी का नीट देऊ जाणे तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालं उतराई पांडुरंगा विठोबार कुमाई. हो